हाय फ्रेंड्स, तर आजच्या ब्लॉगची सुरुवात बघा. तर आज साखरपुडा आहे भावाचा. तर ही बघा सगळी फॅमिली निघाली आहे. अशी काही तयारी झाली आहे एकदम छान. तर बघा फ्रेंड्स, आता आम्ही निघालो साखरपुड्याला. पप्पांची तयारी बघा, मेकअप बघा पप्पांचा कसा आहे, वा वा. आणि मी आणि माझी मुलगी बघा. तर चला आता साखरपुड्याला जाऊया आपण सगळेजण. इकडे बघा आमची मंडळी. हाय. इकडे साऊथ इंडियन लुक. तर ही बघा माझी बहीण आणि ही बघा मम्मी आणि काकी बघा, काकी. इकडे दोघी जणी बहिणी आहेत. हे बघा. आणि तिकडे बघा, असा ह्यांचा साऊथ इंडियन लुक आहे गाईज. आज साखरपुड्याला सगळ्यांचा साऊथ इंडियन लुक आहे. आणि आपण चाललोय कर्जतला. तर आता आपण कर्जतला भेटूया. आणि आता आम्ही चाललोय नवरदेवाच्या घरी, म्हणजे माझ्या मामे भावाच्या घरी. तर आपण भेटूया त्यांच्या इथे सगळे. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आणि हा आमचा तलाव, गौरीपाडा तलाव. फ्रेंड्स, आपण पोचलेलो आहोत. हे आहे माझ्या मामीचं. मामी इकडे राहते माझी. तर चला आपण मांडवात जाऊया सगळेजण. इकडे बघा, ह्यांना खूप घाम येतो. आणि हे बघा, सारखी बोलते मला दाखव, मला दाखव. बघून घ्या सारखी काय. इकडे बघा. आणि तिकडे आहे आपला मांडव. तर साखरपुडा इकडे नाही गाईच, आपल्याला कर्जतला जायचं आहे. तर बघा नवरदेव निघतोय फ्रेंड्स. आणि इकडे आपले बँजोवाले पण आलेले आहेत. तर चला आपण आता घरी जाऊ, घरात जाऊया. इकडे बघा सायलीचा मेकअप बघा कसा आहे, वा 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 वा. आणि हा आहे त्यांच्या घराचा एंट्रन्स. आणि ही बघा माझी मावशी. हा हा हा. हे बघा, ही माझी मावशी बघा कशी नाचते बघा गाईज. हा 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 हा. 50 तोला. वा 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 वा. तर बघा गाईज, ही मामी वर्मा आहे, वर्मा आहे. या ए पप्पा.
खातोय जरा दाखवते गाईला. वहिनी बघ काय स्माइल देते. हा गाईस तर बघा. नाही हाय गाईस, तर ही समीक्षा दंबा नाही सॉरी पवार नवरदेवाची बहीण आहे आणि ही मोठी बहीण आहे. जरा बघा साईजवरनं बघा मोठी बहीण आहे आणि ही लास्ट नंबरची आहे. एकच तोंडाची. आणि हा भाऊ आहे, भाऊ नवरदेवाचा. आणि हे मामा आणि हे आमचे पप्पा. जरा गॉगल बघा. हे आमचे भावजी. नमस्कार. हा माझा दादा आहे बघा. नवरदेवाचा मोठा भाऊ. हा नवरदेवाचा भाऊ मोठा. जरा लाजतोय हो खूप बोलायला. हा आणि नवरदेवाची आत्या बघा बसली लगेच. हा बघा. हाय गाईस, तर हा नवरदेवाचा बारका भाऊ आहे बघा. हा आमचा छोटा भाऊ आहे. एसटी स्टँडवर नवरा आलाय गो पानकोटचा. येतच का गो मावऱ्याला चिकन झाला पोरी. येतच का गो मावऱ्याला. येत नाही मी मावऱ्याला. माझा जीव गुतलाय नवऱ्याला. शुभांगीचं ध्यान बघा निकेतवरी. चिकोल झालं चिकोल. येणार आहे ब्लॉग मध्ये येणार आहे. रिकॅप माझी आत्या आणि ही तिची सूनबाई आणि हे माझे मामा आणि ह्यांचे मिस्टर साईराज सोटेकर. यांचं सुद्धा चॅनल आहे यूट्यूबला. तर तुम्ही नक्की सगळ्यांनी बघा आणि लाईक सबस्क्राईब करा. आणि मेघनाचा डान्स पण नक्की बघा तुम्ही खालू माझ्यावर. हो स्वप्नील दंबा गाणं बोलतायत. सुरुवात करून देतो. डान्स पण आहे इथे मध्ये. ऑर्केस्ट्रा गलांडे ऑर्केस्ट्रा. गलांडे ऑर्केस्ट्रा लागलाय. रस गेला सरकी वरी ग करव्या निंबाचा रस. रस गेला सरकी वरी ग. संजय बापाचे बोल गेले सरकामरी ग. संजय बापाचे बोल गेले चौकामरी ग. रस गेला सरकी वरी ग कडव्या लिंबाचा रस. रस गेला सरकी वरी ग रसिका आईचे बोल गेले सरकामरी ग. रसिका आईचे बोल. उमाई तू गाणं बोलतोस. बोल गेले चौगामधी ग. भावाचे बोल गेले चौगामधी ग. स्वप्नीला भावाचे बोल गेले चौगामधी ग. काय गो केल्यान तू बोल. पैसा काय केला
मोल्यातली आजरा पोरगी गेली तिच्या मेकअपला, रक्कम गेली तिच्या मेकअपला, रक्कम दिली गाजा नको मला, बाजा नको मला, बानकोटवाला नवरा पाहिजे मला, बानकोटवाला. गिरजायची बहीण उभी राहिली अंगणी सजवाली सख्या बोताला या माझ्या सख्या बोता या माझ्या सख्या बोता बायेची वटी भराया घ्या पाच खजूर घ्या पाच खजूर बर माझ्या गिरजायची वटी कशाला ओढी दुई बहिणावरी आज नवरा आलाय तुझा ग झालीस तू
अजनावरालाय तुझा ग झालीस तू बावरी चिंता तुझ्या आई बापाला चिंता तुझ्या आई बापाला लेकी आता तू लग्ना निघाली लेकी आता तू लग्ना निघाली आणि तुझा साखर पुरा गाऊन तुझा साखर पुरा तुझे लग्नाचा मुहूर्त काढू तुझे लग्नाचा मुहूर्त काढू लाजते तू कशाला होऊन जुईली बैलावरी अजनावरालाय तुझा झालीस तू वावरी चिंता तुझ्या भावा बहिणीला चिंता तुझ्या भावा बहिणीला लेकी आता तू लग्ना निघाली बहिणी आता तू लग्ना निघाली आता तुझा लहानपण आता तुझा लहानपण गई सुनी जावा गावी आला ग राजा जुईलीच्या गावी आला ग हाका मारी तै जुईली राणी ग हाका मारी तै जुईली राणी ग गंठन आणीलय तुझ्यासाठी ग गंठन आणीलय तुझ्यासाठी ग सफेद मोगर वेली गेला ग सफेद मोगर वेली गेला ग राजा जुईलीच्या गावी आला ग राजा जुईलीच्या गावी आला ग तुम्हाला घरच्यांकडून किंवा इतर कोणाकडून जबरदस्ती वगैरे करण्यात आलेली आहे की नाही? नाही. यानंतर मी जुईली यांना विचारतो की तुमची या लग्नाला संमती आहे का आणि कोणी तुम्हाला या लग्नासाठी जोर जबरदस्ती वगैरे केलेली आहे की नाही? माझ्या या लग्नासाठी हो आहे आणि मला कोणी जबरदस्ती वगैरे केलेली नाही आहे. त्याचबरोबर जोरदार टाळ्या. संमती आहे दोघांकडून. आणि आमच्या मंडळाची अशी पद्धत आहे की आमच्यामध्ये हुंडा घेणे ही पद्धत नाही आहे. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची देवाणघेवाण आमच्यामध्ये चालत नाही किंवा आजपर्यंत आम्ही केलेली नाही आहे. नाही करत आम्ही. तसंच श्री धंबा कुटुंबीय आणि श्री नाभा कुटुंबीय यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची देवाणघेवाण झालेली नसेल अशी आमच्या मंडळाकडून आणि उपस्थित सर्व पाहुण्यांकडून मी अपेक्षा करतो की अशी कोणत्याही प्रकारची यांच्यामध्ये देवाणघेवाण झालेली नसेल आणि आपण पुढच्या रिंग सेरेमनी या कार्यक्रमाला सुरुवात करूया. श्री महारुद्राय महागोरेभ्यो गोरेभ्यो घोर गोरेभ्यः शर्भेभ्यो शर्भशर्भेभ्यो नमस्तेभ्यः अघोरेभ्यो घोरेभ्यो घोर घोरेभ्यः शर्भेभ्यो शर्भशर्भेभ्यो नमस्ते सुरेभ्यः. श्री महाजन्मवे नमः पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. हॅलो आलेले पाहुणे
आहे आता, खूप थकले आहेत सगळ्याजणी. अवतार बघा सगळ्यांचा. आणि हे बघा, हा मेहंदी बघा, मेहंदी बघा हिची. हा. आणि हिची पण बघा, खूप छान मेहंदी. आता आम्ही निघालोय घरी जायला. साखरपुडा तर झाला. हे बघा, बाय. आणि गाईज आम्ही खूप जेवलो म्हणून तुम्हाला जेवणाचा ब्लॉग आता तुम्हाला मी संध्याकाळचं आमच्या घरी उठणं लागतं नवरदेवाला, तर त्याचा मी व्हिडिओ टाकेन, नाही ब्लॉगमध्ये टाकेन, तर तुम्ही नक्की बघा. वटणा नाही, उठणं असतं आमच्याकडे, वटणा बोलतात, वटणा असतं ते आमच्याकडे. तर तुम्ही नक्की बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. संजय बापा घरचा नंदा पाणी गुलाबी आज वटना कंदर आबा घरचा नंदा पाणी गुलाबी आज वटना भागू आजी घरचा नंदा पाणी गुलाबी आज वटना करी आणि घरचा नंदा पाणी गुलाबी आज वटना सुनीता आत्या घरचा नन्ना पाणी गुलाबी आज वटना पार्वती आजी घरचा नन्ना पाणी गुलाबी आज वटना गणेश मामा घरचा नन्ना पाणी गुलाबी. आज वटना चंद्रबाई आजी घरचा नन्ना पाणी गुलाबी आज वटना रसिका आई घरचा नन्ना पाणी गुलाबी आज वटना अरविंद बापा घरचा नन्ना पाणी गुलाबी आज वटना कोकिल भावा घरचा नन्ना पाणी गुलाबी आज वटना भावा घरचा नन्ना पाणी गुलाब आज वटना कल्पना